गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना। तर आज आहे रविवार आणि सकाळचे वाजले 5:30। सो आत्ता चालले मी जीवदानीला। खरं तर खूप दिवसापासूनची इच्छा होती की जीवदानीला पायऱ्या चढून जायचं आहे। खूप वेळेला दर्शन घेते पण लिफ्टनी जाते, तर आज फायनली मी पायऱ्या चढून जाणार आहे। आणि त्याच्यासाठी एक कारणसुद्धा आहे। तर आज मी देवीला नवस बोलणार आहे। तो नवस काय आहे तो मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की सांगेन, पण हा ब्लॉग कंटिन्यू करा। आजचं दर्शन कसं होतंय ते बघूया आणि मी जीवदानीला पायऱ्या चढून कशी जाते हे सुद्धा तुम्ही बघू शकता। चला निघूया। तर गणपती बाप्पाचं जीवदान देवीचं नाव घेतलं आणि मस्त घरातून निघाले। तर सकाळी सकाळी स्कूटी चालवायला खूप भारी वाटत होतं, कारण की अंधार होता, शांतता होती आणि खूप मस्त वाटत होतं। तर माझ्यापासून जीवदानी मंदिर 5 ते ॲटलिस्ट 7 मिनिटावर आहे आणि सकाळी गाडी चालवायला काहीच वाटलं नाही। सो आणि अंधार असल्यामुळे देवीचं मंदिर खूप छान दिसत होतं। त्याच्यानंतर गेले, मस्त ओटी घेतली आणि आज घरूनच कापूर घेऊन गेले होते। तर आज मी एक उपक्रम केला होता की पहिल्यांदा मी पायऱ्या चढून जाणार होते आणि प्रत्येक पायरीवर कापूर लावायचा आणि देवीचं दर्शन घ्यायचं हे मी ठरवलं होतं। कारण मी पहिल्यांदा जीवदानी देवीला घरातूनच हे बोलून गेले होते की आज मी तुझ्याकडे खरंच खूप मनापासून काहीतरी मागते आणि ते तुम्हाला नक्की देशील ही मी आशा करते। तर मी प्रत्येक पायरीवर, म्हणजे 1400 पायऱ्या आहेत, तर 1400 पायरीवर मी कापूर लावत लावत देवीचं दर्शन घेतलं आणि हा एक्सपिरियन्स, हा आनंद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता। पण हो, हा उपक्रम देवीने माझ्याकडून खूप चांगल्या परीने करून घेतलं, ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती आणि खरंच खूप भारी वाटलं। तसंच मला माझ्या मैत्रिणींसुद्धा खूप छान परीने साथ दिली आणि हा पहिल्यांदा उपक्रम केला आहे, कारण की मी पहिल्यांदा खूप मनापासून देवीजवळ काहीतरी मागितलं आहे। तर खूप भारी वाटत होतं। तर तुम्हीसुद्धा कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आणि खरंच जर तुम्ही जीवदानीला आला तर एकदा तरी पायऱ्या चढून जा, खरंच सांगते। लिफ्टमध्ये जा आणि पहिल्यांदा मी वरती वगैरे जाऊन खूप बघितलं, कारण मी आत्तापर्यंत एवढं फिरले नव्हतं जीवदानीचं मंदिर, पण हा वरतून नजारा खूप भारी, पूर्ण विरार दिसतं आणि खरंच सांगते खूप भारी वाटत होतं। तर तुम्हीसुद्धा विरारला आलात तर जीवदानी मंदिरात नक्की जाणे, वरती सगळं बघून घ्या, कारण की खरंच खूप बघण्यासारखं। मी खूप वेळा जाते पण मी हे पहिल्यांदा बघितलं आणि खरंच खूप भारी वाटत होतं। अनागा, कसा वाटला आजच्या दर्शन? पैशाने सुख विकत घेता येत नाही ना, त्याचं खरोखर आज उदाहरण माझ्या समोर आलं। कारण की आतापर्यंत लिफ्टनी येणारी अनघा पायऱ्यानी दर्शन घेऊन खरंच सुख झालं। खरंच खूप भारी होता आजचा दिवस।